नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अबोली जेव्हा त्या बहुरूपाची एक फ्रेम पाहत असते, अचानकपणे तिला त्या बहुरूपाचा भास होतो. तिच्या हातातील ती फ्रेम तशीच खाली गळून पडते आणि फुटते. अबोली मात्र खूपच घाबरून जाते आणि सैरभैर होत इकडे तिकडे पाहू लागते. अबोली तशीच आता धावायला जाते आणि तिच्या पायाला फोटोची काच देखील लागते. अबोली धावतच हॉलमध्ये येते. दरवाजा अचानकपणे बंद होतो. अबोली घाबरतच कोण आहे, आजी, अंकुश सर असा आवाज देऊ लागतो. तेव्हा तिला बहुरूपाचा आवाज ऐकू येत असतो की अबोली मी आहे, अबोली मी परत आलोय तुझ्यासाठी. अबोली मात्र खूपच घाबरलेली आणि भेदरलेली असते. आता लाईटची देखील लुकझुक सुरू होते. दिवे बंद चालू होत असतात. अबोलीचा पाय निसटतो तशीच धापकन खाली पडते. घाबरलेली अबोली कोण आहे, अंकुश सर कोण आहे तिकडे, राघू, आजी अशा पुन्हा पुन्हा हाका मारत असते. ती जाऊन जोरजोराने दरवाजा ठोठावतच रडवेल्या आवाजात कोण आहे असं पुन्हा पुन्हा ओरडत असते. तितक्यात पुन्हा दिव्यांची लुकझुक सुरू होते. रॅकचे भांडे देखील आता खाली पडत असतात. अबोली मात्र खूपच घाबरलेली असते. सगळंच वातावरण खूपच भीतीदायक असतं. अबोलीला पुन्हा पुन्हा त्या बहुरूपाचाच आवाज ऐकू येत असतो, अबोली मी आहे. अबोली मात्र खूपच भेदरून जाते. तर गॅस अचानकपणे ऑन होतो. अबोली पुन्हा ओरडूनच कोण आहे असं म्हणत जोरानेच किंचाळते आणि जाऊन पटकन दरवाजा उघडून आता चाळीच्या अंगणात येते. तिची भेदरलेली नजर आता सगळीकडे कुणी आहे का ते शोधत असते आणि तितक्यात टक टक असा पावलांचा आवाज तिला ऐकू येतो. कोणीतरी अबोलीच्या दिशेने चालत येत असतं. तितक्यात तिथेच असलेली खुर्ची आता हलायला सुरुवात होते. अबोली घाबरतच तिकडे पाहत असते. त्यानंतर ती जेव्हा तुळशीजवळ जाते, अचानकपणे तिथले दिवे विझतात. अबोलीची भेदरलेली नजर आता चहूबाजूंनी कोणी आहे का तेच पाहत असते आणि तितक्यात अचानक कोणीतरी मागणं चालत येतं. अबोली मागे वळते आणि नाही मला सोडा असं बोलतच ती आता चक्कर येऊन बेशुद्ध होते. तर तो मागून आलेला व्यक्ती अंकुश असतो. तो पटकन अबोलीला सावरतो आणि अबोली काय झालंय असं बोलत असतो. तर अंकुश आता अबोलीला घरी घेऊन येतो. तिच्या तोंडावर पाणी शिंपडत तिला शुद्धीवर आणतो. अबोली डोळे उघडते आणि लगेच अंकुशला घट्ट मिठी मारत सांगते की सर तो बहुरूपी परत आलाय, त्याला पाहिलंय, तो इथेच आपल्या घरातच आहे. तुम्हाला माहिती आहे का, अचानक लाईट गेली, दारं खिडक्या बंद झाले होते, मी बाहेर जायचा खूप प्रयत्न करत होते असं अबोली रडतच अंकुशला सांगत असते. तेव्हा आजी म्हणते की असं काय करते अबोली, अगं चाळीतले सगळेजण देवळात गेलेत ना ग, मोठी पूजा आहे, आम्ही सुद्धा तिथेच गेलो होतो. अबोली म्हणते सर सगळी लाईट सुद्धा गेलेली. तेव्हा अंकुश म्हणतो अबोली अगं चाळीत लाईट जाणं हे काही नवीन आहे का. तर अबोली म्हणते सर हो मी त्याला पाहिलं, मी जेव्हा त्याची फ्रेम हातात घेतली ना तेव्हा तो मला दिसला, मला त्याचा आवाजही ऐकू आला, ती फ्रेम माझ्या हातातून पडली आणि इथेच फुटली. तेव्हा राघू आजूबाजूला चेक करते आणि अबोलीला म्हणते वहिनी अगं इथे काहीच नाहीये. अंकुश तिला प्रेमानेच जवळ घेतो आणि सावरतच म्हणतो की अबोली अगं तुला भास झालं असेल, तू जास्त विचार करतीये ना आणि भास होऊच शकतो, तुला आरामाची गरज आहे. तर आजी आता अंकुशला म्हणते तू इथेच तिच्या जवळच थांब आणि राघू व आजी आता बाहेर जातात. त्यानंतर अंकुश अबोलीला शांतपणे झोपायला सांगतो. अबोली घाबरतच म्हणते सर तुम्ही मला सोडून कुठे नाही ना जाणार. अंकुश आता अबोलीला शांत करतो आणि प्रेमानेच सांगतो की होय अबोली मी इथेच आहे, तुला सोडून कुठेही जाणार नाही आणि जे काही वाईट घडायचं होतं ना ते घडून गेलंय अबोली. आणि आपण ना आता एक काम करूयात, हे सगळं झालं ना की आपण दोघेच कुठेतरी बाहेर फिरायला जाऊयात, फक्त तू आणि मी, आपल्याला डिस्टर्ब करायला तिसरा कोणीही नसेल. आता झोप पाहू शांतपणे असं म्हणत प्रेमानेच तिला झोपी लावतो. त्यानंतर हळूवार तिचा हात बाजूला करतो आणि लाईट बंद करून आता खोलीच्या बाहेर येतो. तेव्हा आजी म्हणते की अंकुशा हे सगळं ना तुझ्यामुळे होतंय. अंकुश आश्चर्यानेच विचारतो आजी मी काय केलंय. आजी त्याला खाली बसवते आणि म्हणते की त्या पोरीने एवढ्या मोठ्या संकटातून तुला घरी परत आणलं आणि तुझं काय चाललंय, काम, घर, चौकी इतकंच, तुझ्या बायलीकडे ना तुझं अजिबात लक्ष नाहीये आणि आता मी काही जास्त दिवस जगणार नाही,
मला ना परतवंडाचं तोंड पाहायचं आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, अगं आजी, अबोलीची मनस्थिती काय, तिला भास झाल्याने केवढी घाबरली आहे ती. तेव्हा आजी म्हणते, हे सगळे ना मनाचे खेळ आहेत. अंकुशा, तुला सांगते, तू एकदा की तिच्या मांडीवर बाळ आणून ठेवलं ना की तिला हे भूतभीत काहीही दिसणार नाही. आणि असे रे काय तुम्ही, जरा 10-12 दिवस ती हनीमूनची टूर काय असते तिकडे जा, जरा एकमेकांत गुंता, रोमांस करा. तुझा बाप आणि आजो केवढं रोमॅन्टिक असो. तेव्हा अंकुश म्हणतो, हो आजी, तुझी इच्छा काय आहे ना ते कळलंय मला, मी करीन विचार, आणि आता तू शांत हो पाहू. तर तितक्यात अबोलीला पुन्हा एकदा जाग येते. ती समोर पाहते तर दिवे बंद चालू होत असतात. वारा जोराने वाहायला सुरू होतो आणि अबोली खूपच घाबरून जाते. तिचा नीटसा आवाजही निघत नाही. तशीच भेदरलेल्या आवाजात अंकुशला आवाज देते. अंकुश घाईनेच अबोलीकडे येतो, लाईट ऑन करतो. अबोली लगेच अंकुशला म्हणते की सर, मी म्हटले होते ना जाऊ नका म्हणून, मी किती घाबरले होते. तेव्हा अंकुश प्रेमानेच तिला जवळ घेतो आणि सॉरी म्हणतो. त्या प्रेमानेच अबोलीला म्हणतो की तुला माहिती आहे का आत्ता बाहेर आजी काय बोलत होती ते. तेव्हा अबोली काय असं विचारते. तेव्हा अंकुश म्हणतो, तिची अशी इच्छा आहे की तिला नात किंवा नातू हवाय. अबोली मात्र जरा लाजते आणि घाबरतच म्हणते की सर प्लीज आत्ता नको. तेव्हा अंकुश म्हणतो, काय हरकत आहे, जर का घरात लहान बाळ आलं तर सगळंच वातावरण बदलेलं ग, आणि घरच्यांची सुद्धा इच्छा आहे. तेव्हा अबोली म्हणते, परंतु सर आत्ताच याचा विचार करायला नको. अंकुश प्रेमानेच म्हणतो, का माझी सुद्धा इच्छा आहे, तुझी नाहीये का. अबोली म्हणते, सर शार्दूल आहे ना. तेव्हा अंकुश म्हणतो, अच्छा शार्दूलसाठी. तुला गंमत माहिती आहे का, शार्दूल सुद्धा लहान भाऊ किंवा बहीण हवी आहे. मी जेव्हा त्याला विचारलं तेव्हा तोच मला म्हणाला की दादा तुला काय हवंय. तेव्हा मी सांगितलं की मला ना क्यूटशी छोटीशी तुझी बहीण हवी आहे. तेव्हा शार्दूल म्हणाला, होय मला सुद्धा डॅडा. तर अबोली म्हणते, चला काही. अंकुश आता प्रेमानेच अबोलीजवळ जात बोलतो की आजी आणि घरच्यांची इच्छा पूर्ण करायची का आत्ता. तेव्हा अबोली मात्र लाजत असते. अंकुश प्रेमानेच तिला किस करणार असतो, परंतु तितक्यात ऐनवेळी त्याला क्रिशचा कॉल येतो. अंकुश वैतागत म्हणतो, वा काय टायमिंग आहे क्रिशचं, आणि फोन रिसीव करतो. क्रिशने त्याला काही अर्जंट कामासाठी बोलावलेलं असतं. अबोली मात्र अंकुशला मिठी मारत म्हणते की सर प्लीज जाऊ नका, मी सांगितलं ना मला खूप भीती वाटतीये. म्हणतो, अबोली अगं जावं लागेल आणि आजीचं म्हणणं मनावर घे बर का. अबोली आता गोड हसते. अंकुश ड्युटीसाठी निघून जातो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी अबोली स्वयंपाक करत असते. अचानकपणे तिला पुन्हा पुन्हा कॉल येतो. हा कॉल लोनसाठी असतो. समोरील व्यक्ती सांगत असतो, मॅडम प्लीज आजची ऑफर खूप छान आहे, यावर इंटरेस्ट खूप कमी आहे. अबोली वैतागतच फोन कट करते आणि तितक्यात तिला शार्दूलचा आवाज ऐकू येतो. बाहेर चाळीतील काही मुलं शार्दूलला चिडवत म्हणत असतात की काय रे सचित्राचे कोण होता तुला माहिती तरी आहे का. हा जो चाळीत आहे ना तो अंकुश दादा आहे. शार्दूल म्हणतो, नाही तोच माझा डॅडा आहे, तो आता पोलीस झालाय. अबोली धावतच शार्दूल जवळ येते आणि त्या मुलांना विचारते, का त्रास देताय उगीच त्याला. शार्दूल म्हणतो, अबोली मावशी अगं हे म्हणताय की तो माझा डॅडा नाहीये. अबोली सांगते, अरे यांना माहिती नसेल, जाऊ देत, आपल्याला काय, तो तुझाच डॅडा आहे, आणि जा पाहू छान चॉकलेट दूध केलंय, पिऊ नये. तेव्हा आता शार्दूल धावतच आत जातो. तर अबोली आता त्या दोन मुलांना समजावून सांगते की आत्ताच त्याची आई सोडून गेलीये, आपल्यालाच त्याला जपायचंय की नाही, मुळे प्लीज परत असं करू नका. तेव्हा ती मुलं देखील अबोलीला सॉरी म्हणतात. शार्दूल पुन्हा धावत येतो आणि त्याच मुलांसोबत आता खेळू लागतो. अबोली आत येते. मोबाईलची पुन्हा एकदा रिंग वाजते. अबोली पाहते तर त्यावर 200 मिस्ड कॉल आलेले असतात. अबोली आता नंबर डायल करते आणि कोण आहे असं विचारते. तेव्हाच तिला बहुरूप्याचा आवाज ऐकू येतो की अबोली मी आहे, आणि तो जोरजोराने हसत असतो. अबोली मात्र पुन्हा एकदा खूप घाबरून जाते. तिच्या हातातील मोबाईल खाली गळून पडतो. तर पुढील भागात अंकुश अबोलीला फोन करून सांगतो की संध्याकाळी आपण छान डिनर डेटला जाऊयात. ते दोघेही छान डेटला आलेले असतात. अंकुश काही काम असल्याने मध्येच बाजूला जातो. अबोली आता बुक पाहत असते आणि तितक्यात एक वेटर येतो. त्याच्या हाताला खूप जखम झालेली असते. अबोली वर पाहते तर तो बहुरूपी असतो आणि विचित्रपणे अबोलीकडे पाहतो. अबोली पुन्हा एकदा खूप भेदरून जाते. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.